आज घेतले बेसनचे लाडू करायला. त्यासाठी आधी सर्वप्रथम चण्याची डाळ भाजून घेतली. एकदम मंद गॅसवरती मी ती हळू-हळू भाजून घेतली. ही डाळ भाजून झाल्यानंतर थंड करून ती दळून आणली. अशी डाळ भाजून पीठ करून आणल्यामुळे काय होतं, पीठ आपल्याला जास्त भाजावं लागत नाही, कारण आपण डाळ खूप छान भाजलेली असते. आणि मग टोपामध्ये तूप टाकून, थोडं-थोडं तूप टाकून मी हे पीठ भाजून घेतलं. तर त्याच्यावरती मी दुधाचा हबका मारून त्याला परत चांगलं ढवळून भाजून घेतलं आणि थंड करून ठेवलं. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड आणि बदाम, काजू, पिस्ता हे टाकून त्याच्यात साखर टाकली आणि सगळं छानपैकी एकजीव करून घेतलं. अशा वेळी जर आपल्याला वाटलं ना थोडंसं की आपलं पीठ सुकं वाटतंय किंवा काय, तर एक छोट्या टोपामध्ये थोडंसं तूप गरम करून बाजूला ठेवायचं. म्हणजे असं वाटलंच तर एखादा चमचा वरून टाकू शकतो आपण. आणि मग मी हे लाडू बांधायला घेतले. हे अशा प्रकारे माझे लाडू बांधून तयार झाले. हे लाडू जरी तुम्ही डब्यात एकमेकांवर ठेवले तरी अजिबात चिकटत नाहीत आणि छानपैकी चवीला लागतात.